विचारूया की त्यांना काय इलेक्शन लागल्या माहिती आहे का तुम्हाला? लागले की तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटते, आम्हाला काय उघड्यावर सगळं राबून खाणाऱ्या घर नाही, संडास बाथरूमची सोय नाही आम्हाला, असं उघड्यावर बसतोय का? म्हणजे आता रोज राबून खायचं आहे, 200 रुपये पगार झालाय, 400 रुपये खर्च येतो, जगायचं कसं आम्ही? आम्ही करणार की आमची सोय कोण करणार, त्याला देणारच घ्या. कोण सोय करायला असं वाटतं तुम्हाला? कोण करेल ते करेल, मत टाकणार. होय, आम्हाला देऊ द्या, संडास बाथरूम देऊ द्या, आम्हाला घर देऊ द्या, लाईट देऊ द्या, आम्हाला शौचालय ते देऊ दे, घरातलं गरीबासनी मदत करू दे, त्याला आम्ही टाक. गरीब गरीबासनी मदत नको, लाईटीचं ते शौचालयाचं ते लहान मुली ते उघड्यावर बसणार ते बरोबर वाटते का? तुमचा मुद्दा शौचालय महागाई याच्यावरच मर्यादित आहे का? अजून काय तुम्हाला वाटतंय, अजून काय विकास करायला पाहिजे तुमचा? मला काय वाटते की आम्हाला कुणाला घर जागा आहे, त्यांची लाईटी पाणी आहे, ज्याचं सगळी पाण्याची जी सोय आहे, ज्याला घरं नाही जागा नाही त्याला पाण्याची बी सोय नाही किंवा लाईटीची बी सोय नाही. आम्ही गोरगरिबांनी काय करायचं? आमची 4-4 मुलं आहेत, आम्ही राबून मुलं जगवायची का भाड्यानं लाईटी घेऊन लोकांना लाईट बिल देत बसायचं? पाण्याची एक घागर घ्याय गेले की 300-300 रुपये बिल घेतात माणसं, मग आम्ही पाणी कांजाला काय करणार? आम्ही मतदान करणार आम्ही, पण आम्हाला सोय करा पाहिजे. काय आम्ही असं उघड्यावर राहणार? ना जागा, नाही घर, ना लाईट, नाही पाणी, ना रस्ता, सगळं पाणी पाऊस आला सगळं आम्ही पाण्यात बसणार. महागाई मरणाची, गॅस वाढला, रेशन काय वाढलं, कुठलं काय सोय केली आहे? भाजीकडनं कायच नाही ना. आम्हाला ज्यानं आम्हाला कोण सोय करत नाही त्यांना आम्ही मत टाकत नाही. आमची घरं दारं देऊ द्या आम्हाला, रस्ते नाहीत, लाईटा नाहीत, पाणी नाहीत, आमची सोय काय केली नाही तर आम्ही काय सोय करणार साहेबांची? अडचणी म्हणजे आम्हाला घरं नाहीत, राहायला जागा नाहीत. आता 20 वर्ष झाली त्या जागेवर, खरं आम्हाला पाणीसुद्धा नाही, साधं रस्ता नाही आम्हाला. आपण ज्या वाड्या वस्त्यांवर आत्ता आहे हे एरियाचं नाव काय? मोरेनगर, माऊली मंगल कार्याच्या पाठीमागे 19 नंबर शाळा मोरेनगर. मोरेनगर म्हणजे तासगाव फाट्याला मोरेनगर आहे बरं का. आणि या मोरेनगरमध्ये ही सगळी मंडळी आहेत. त्याचं खासदार आहेत, ती तुमच्याकडे कधी आलं, तुम्हाला विचारलं तुम्ही वाड्या वस्ती? कोण आलेलं नाहीत, कोण आलेलं नाही तिथं, कोण आलेलं नाहीत, कोण फिरलेलं नाहीत. म्हणजे आता खासदार कोणाच माहिती आहे का तुम्हाला? काय माहित आहे आता, काय माहित नाही दादा मला. आली 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 लोकसेवेची वारी, गण्या आला आपल्या दारी. बोला बोला बोला, कोण होणार सांगलीचा कारभारी? येऊन आलोय, कोण होणार पाटील पुढारी? आरा लाईसूर हाय नेत्यांची धडपड, आणि कोण राखतय सांगलीचा गड? कोण होणार पाटील पुढारी? हा मंडळी, कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय. बघताय की नाही? बघत राहिलं पाहिजे. आणि हे कसं आहे माहिती आहे काय? हे आम्ही एक स्कीम आणली बरं का. स्कीम अशी आहे, खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला. तुम्हाला थायलंडला जायची जबाबदारी आमची, पण तुम्हाला द्यायचं आहे प्रश्नांची उत्तरं. प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पहिले 50 तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधनं थेट थायलंडला घेऊन जाणार आहे. आली 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 लोकसभेची वारी, गण्या आला तुमच्या दारी. बोला बोला बोला, कोण होणार सांगलीचा कारभारी? आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास, कोण होणार पाटील पुढारी? लई चालली नेत्यांची धडपड, आणि कोण राखतंय सांगलीचा गड? हेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम न्यूज 24 सहर्ष सादर करत आहे. काय, कोण होणार पाटील पुढारी? हा तर मंडळी, लोकसभेचा रणसंग्राम पेटलेला असताना आता इथं वाड्या वस्त्यांवर काय काय म्हणतात लोक ते जाणून घेण्यासाठी आपण शहरी भागातून खास आता ग्रामीण भागात चाललोय बरं का. आणि या ग्रामीण भागात आता इथं तासगाव फाट्यावर या वाड्या वस्तींमध्ये आम्हाला काही माणसं दिसल्यात आणि यांच्याकडे थेट जाऊया आपण आणि विचारूया त्यांना काय म्हणतंय लोकसभेचं वारं, काय म्हणतंय. या ठिकाणी सगळ्या आमच्या साळा काय माळ काय बसल्यात बरं का. विचारूया की त्यांना काय इलेक्शन लागल्या माहिती आहे का तुम्हाला? लागले की कशाचं इलेक्शन आहे? लोकसभेचं इलेक्शन आहे, माहिती आहे ना? सांगली जिल्ह्याचं कोण पाटील गड राखणार याचं परीक्षा लागली आता. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटते, आम्हाला काय उघड्यावर सगळं राबून खाणाऱ्या घर नाही, संडास बाथरूमची सोय नाही आम्हाला.
इथं अजून संडास बाथरूम नाही. बाथरूम असं उघड्यावर बसतोय. अहो, शौचालय सगळ्या घर घर शौचालय झाले की. आम्हाला आलंच नाही की जसं भाजीपाला आमची सोय केलीच नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला अजून इकडं बेसिक सुविधाच मिळाल्या नाहीत म्हणा की. कायच नाही. पत्र्याच्या शेड्या तर आपण खातो, गॅस वाढले, कसं जगायचं गोरगरीब. तुमचे आल्यापासून भाजीपाला तुमची काय सोय केली का? म्हणजे आता रोज आपण काय आहे, 200 रुपये पगार झालाय, 400 रुपये खर्च येतो, जगायचं कसं आम्ही? सिलेंडर घेताय काय? सिलेंडर किती करा, मुलगाच मागा आहे बाबा, 800-900 रुपये झाले भरायला. प्रश्न गंभीरात बरं का मंडळी. आणखीन काही मंडळी आहेत तिथं. आता मला जरा वाढ दिलात की नाही, असं म्हणजे सगळ्यांच्यात जात आहे ते बघा. ए छोटू मावशी, काय वय काय तुमचं? वय 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 माझं 80-90 असेल. 80-90. अरा, किती वेळा मतदान केला? हा? मतदान किती वेळा केला? मी इथे केलं नाही, सुरू शिंदेच्या जतवले केलेलं आहे. जत्तत मतदान केलाय ना? हा, मग यंदा मतदान करणार का नाही? मग करा लागतंच की. द्या की म्हाताऱ्या माणसाला काय तर द्या. आम्ही मतदान टाकायला आता काय आमचं काय राहिलंय, टाकणार की. मतदान टाकणार ना? मग 3 पाटील आहेत रिंगणात, माहित आहे का तुम्हाला? हा? 3 पाटील रिंगणात आहेत मतदान करायला. किती उभा राहिले ते आम्हाला काय ठाव. हो मावशी, बोला की जरा. काय मतदान देणारच घ्या, आम्ही करणारच घ्या. आमची सोय कोण करणार त्याला देणारच घ्या. कोण सोय करायला असं वाटतं तुम्हाला? कोण करेल ते करेल, मत टाकणार, मत देणार. मतदान केल्यावर त्यांनी मतदान सोय करणार तुमची. होय, आम्हाला देऊ द्या, संडास बाथरूम देऊ द्या, आम्हाला घर देऊ द्या, लाईट देऊ द्या. बोला बोला, काय म्हटलं? सांभाळते आम्हाला कोण टाकायचं लागतं. हा, कोण सांभाळते त्यांना टाकणार म्हणतात. काय वाटतं वहिनी, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला शौचालय ते देऊ दे, घरातलं गरीबासनी मदत करू दे, त्याला आम्ही टाकणार. इथं पाणी आहे का व्यवस्थित? पाणी व्यवस्थित नाही. नाही येत, पाणी येत नाही इथं. हाय, पाण्याचं घर शौचालयाचं ते कसं करायचं? उघड्यावर महिला बसायला त्या. आणि इथं वीज येते का? लाईट वर 24 तास असते का? लाईट असते 24 तास, खरं घरगुती कुठे? मग घरगुती घरगुती मदत नको, लाईटीचं ते, शौचालयाचं ते, लहान मुली ते उघड्यावर बसणार, ते बरोबर वाटते का? हा मंडळी, असं आहे, घर घर शौचालय झालंय बरं का, पण अजून बी शौचालय घरापर्यंत पोचायचे आहेत असं इथं वाड्या वस्त्यांवर जाणवते आपल्याला. तरी मला सांगा, हे तुम्ही आता मतदान करणार, तुमचा मुद्दा शौचालय, महागाई याच्यावरच मर्यादित आहे का? अजून काय तुम्हाला वाटतंय, अजून काय विकास करायला पाहिजे तुमचा? मला काय वाटते की आम्हाला कुणाला घर जागा आहे, त्यांची लाईटी पाणी आहे, ज्याचं सगळी पाण्याची जी सोय आहे. ज्याला घरं नाही, जागा नाही, त्याला पाण्याची बी सोय नाही किंवा लाईटीची बी सोय नाही. आम्ही गोरगरिबांनी काय करायचं? आमची 4-4 मुलं आहेत, आम्ही राबवून मुलं जगवायची का भाड्यानं लाईटी घेऊन लोकांना लाईट बिल देत बसायचं? पाण्याची एक घागर घ्याय गेले की 300-300 रुपये बिल घेतात माणसं. मग आम्ही पाणी कांच्याला काय करणार? आम्ही आम्हाला घर नाही, जागा नाही, काय नाही, असं ह्या इकडे सरकार जागेत राहिली आम्ही. हे असं आहे मंडळी, सरकारी जागेत राहतात आणि पाणी, लाईट, वीज हे सुद्धा पूर्णतः स्वतःचं नाही आहे, भाड्यानं घ्यावं लागते. अशी परिस्थिती वाड्या वस्त्यांवर आहे. तुम्हाला काय वाटतं मावशी, काय म्हणता तुम्ही? काय मतदान करणार का नाही यंदा? मतदान करणार आम्ही, पण आम्हाला सोय करा पाहिजे. सोय काय अपेक्षित आहे तुम्हाला? सोय म्हणजे काय, आम्ही असं उघड्यावर राहणार, ना जागा, नाही घर, ना लाईट, नाही पाणी, ना रस्ता, सगळं पाणी, पाऊस आला सगळं आम्ही पाण्यात बसणार. महागाई मरणाची, गॅस वाढला, रेशन काय वाढलं, कुठलं काय सोय केली आहे? भाजीकडनं कायच नाही ना. आम्हाला कायच दिलं नाही, आम्हाला काय घेतलं नाही, कशाचं आम्हाला बापच काय त्यांनी केलेलं नाही. सगळी महागाई वाढली. हां, 200 रुपये मजुरीमध्ये आम्ही राबणार, आणणार काय, आम्ही देणार काय, आमचे पोरं जगवणार कशावर? आम्ही आम्हाला ज्यांना आम्हाला कोण सोय करत नाही त्यांना आम्ही मत टाकत नाही. असं आहे मंडळी, आमची कामं कोण करते, आमची सोयी कोण करते? या वाड्या वस्त्यांवर अनेक अडचणी आहेत, पाणी, वीज, लाईट, आणि त्याचबरोबर आणखीन अडचणी म्हणजे इथं सुरक्षेचा प्रश्न आहे, इथं शौचालयांचा प्रश्न आहे, इथं महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आमच्या समस्या कोण सोडवणार आणि कोण आम्हाला खऱ्या अर्थानं मदत करणार, आमची महागाई कमी करणार, असं कोण करेल ना त्याला आम्ही मतदान करू, असं या जनतेचं म्हणणं आहे. इथं काही पुरुष मंडळी बसलेत, त्यांच्याकडे पण जाऊया आणि त्यांची मतं जाणून घेऊया. चला, हां चला. तर मंडळी, इथं काही पुरुष मंडळी आहेत आणि ही पण या वाड्या वस्त्यांवर राहतात बरं का, गेली कित्येक वर्ष. त्यांच्या बी समस्या जाणून घेऊया आणि त्यांना बी विचारूया लोकसभेचं वारं काय म्हणते. आणि इथं आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि खासदार निवडून द्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय सांगा? आमची घरं दारं देऊ द्या आम्हाला, रस्ते नाहीत, लाईटा नाहीत, पाणी नाहीत. आमची सोय काय केली नाही तर आम्ही काय सोय करणार साहेबांची? सोय करणार म्हणजे कसं आहे, आता तुमचं नेमक्या अडचणी सांगा की. आता आमच्या अडचणी म्हणजे आम्हाला घरं नाहीत, राहायला जागा नाहीत. आता 20 वर्ष झाली ताई जागेवर, खरं आम्हाला पाणी सुद्धा नाही, साधं रस्ता नाही आम्हाला. तुम्ही आता विद्यमान खासदारांच्याकडे, म्हणजे आता खासदार कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? काय माहीत आहे आता? काय माहीत नाही दादा मला.
आत्ताचं खासदार आहेत ती तुमच्याकडे कधी आलं, तुम्हाला विचारलं तुम्ही वाड्यावर? कोण आलेलं नाहीत, कोण आलेलं नाहीत इथं, कोण आलेलं नाहीत, कोण फिरलेलं नाहीत. आपण ज्या वाड्या वस्त्यांवर आत्ता आहे हे एरियाचं नाव काय? मोरेनगर, माऊली मंगल कार्याच्या पाठीमागे 19 नंबर शाळा मोरेनगर. मोरेनगर म्हणजे तासगाव फाट्याला मोरेनगर आहे बरं का. आणि या मोरेनगरमध्ये ही सगळी मंडळी आहेत. तुम्ही कुठल्या जाती जमातीचं असं काय? भटके समाज आहे आमची, जोशी समाज आहे. भटके आम्ही भटकेमध्ये आहे. हां, भटके समाजात. आणि इथं तुम्हाला अजून सगळ्या सुविधा ओपन पेसवर राहतोय ना आम्ही, ओपन पेसवर राहतोय, कारण आमची सोयी त्यांनी काहीच केलेलं नाही ना. साहेब मंडळी ओपन पीसवर राहतात आणि अनेक समस्या आहेत त्यांना, आणि त्यांच्या समस्यांकडे अजूनही कुणी बघितलेलं नाही आहे आणि ते बघावं अशी त्यांची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही खासदार निवडून देणार आहे आणि खासदारांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? त्यांनी काय कामं तुमची करावीत असं वाटतं तुम्हाला? हो का, रस्ता करावं, पाणी, लाईट आणि घर, एवढंच पाहिजे आम्हाला, काय दुसरं काही नको. आम्ही कुठं पण फिरायला गेलो तर आमच्या घरच्यांना लाईट मिळावं, पाणी मिळावं, एवढंच पाहिजे. आम्ही दुसरीकडे फिरायच्या वाटणीचं आम्हाला पाणी मिळावं हे महत्त्वाचं. आमची सोय करू द्या, आम्ही त्यांची करू शकतो. मग मला सांगा, ही अपेक्षा तुमच्या पूर्ण करायला 3 पाटील आता रिंगणात आहेत. त्यातले एक पाटील खासदार होणार आणि ती अपेक्षा पूर्ण करणार. सांगा मला, कुठल्या पाटलांचा कल जास्त आहे? पाटील. कोण पाटील माहिती आहे का तुम्हाला? रिंगणात कोण कोण आहे? नाही. बघितलं मंडळी, या रिंगणात कोण कोण उभा आहे? इथंपर्यंत उमेदवार सुद्धा आलेले नाहीत, इथं प्रचार सुद्धा पोचत नाही. समस्या तर तशाच्या तशा आहेत आणि लोकांना इथं सोयी सुविधा पोचत नाहीत. एवढंच काय, उमेदवार कोणा याचा प्रचार बी इथं पोचत नाही. हां, काळजी बघा मंडळी, कसं आहे, आपण बी काळजी घ्यायला लागते आणि यांच्यापर्यंत सगळ्या सोयी सुविधा पोचवायला. घरकुल मंजूर झालं का? आम्हाला तर घरकुल मंजूर झालं पाहिजे. आम्हाला पाणी आणि रस्ता हे आम्हाला पाहिजे. ज्याला मतदान त्याला आम्ही देतो, आम्ही सगळं मतदान. काय आणि मग तुम्हाला असं वाटतंय का या 3 पाटलांपैकी कोण पाटील तुमचं काम करेल? जे निवडून जीन कळलं का, त्याला आम्ही जीव टाकीन, त्यानं आमचं काम केलं पाहिजे. पण तुम्ही मतदान करणार ना? करणार मतदान त्याला आम्ही सर, मतदान करायला पाहिजे. आता 7 तारखेला मतदान आहे, करणार आम्ही तर मतदान त्याला सर, कळलं का. पण आम्हाला त्यानं कॅम्प आली पाहिजे. तर आजचा प्रश्न काय मंडळी, महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी सांगलीचा लोकसभा मतदार क्रमांक काय? चला पटापट उत्तर द्या. आणि चला, कुठं इमानानं, कुठं थायलंडला. म्हणजे कल कुणाकडे आहे? 3 पाटील आहेत. बघू तर आपण त्या टायमाला. मंडळी असं आहे, आता कुठला उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचतोय, आमच्या अडचणी जाणून घेतोय, आमच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देतोय, त्या उमेदवाराला मतदान करणार. असं सरळ यांचं मत आहे. आणि हे काही चुकीचं नाही आहे. आपण उमेदवारापर्यंत पोचलं पाहिजे, उमेदवारांनी जनतेपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासन दिलं पाहिजे आणि पुढच्या 5 वर्षात त्यांचं काम बी केलं पाहिजे. तरच पुढच्या याला शेड्डू टुकून तुम्ही रिंगणात उभं राहू शकता. तेव्हा पाहत राहूया अशाच काही समस्या, अशाच लोकांची मतं, कौल लोकसभेचा काय म्हणतोय हे जाणून घेऊया पुढच्या भागात. चला.